मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न। 48 रुग्ण तपासणी, 15 रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथे रवाना। नागोठणे रोशन पथके। नागोठणे लायन्स क्लब नागोठणे आयोजित स्वर्गीय तारामती अनुपचंद कावेडिया यांचे स्मरणार्थ ॲम्बिशियस क्लासेसचे संचालक मनोज जैन व AK अँड सन्स मेडिकलचे मालक प्रवीण जैन तसेच किराणा मालाचे प्रसिद्ध व्यापारी संतोष कावेडिया यांच्या सौजन्याने व R झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक 2 जुलै रोजी सकाळी ठीक 10 वाजता करण्यात आले होते व हे शिबिर दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आले असून हे शिबिर बाळासाहेब ठाकरे नगर येथील लायन्स क्लब सभागृह नागोठणे येथे आयोजित करण्यात आले होते। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल गीते यांनी दिली। या शिबिरात सुमारे 48 इतक्या रुग्णांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली। यामध्ये 15 रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले। त्यांच्यावर R झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संतोष कावेडिया, मनोज जैन, सागर जैन, प्रवीण जैन, मयंक सागर जैन, निवान सागर जैन, प्रणित पाटील, अतुल काळे, संकेत शिंदे, विनोद पाटील यांच्यासह लायन्स क्लबचे अध्यक्ष सकाराम ताडकर, सुनील कुथे, उपाध्यक्ष संतोष शहासने, उपाध्यक्ष विवेक करडे, सेक्रेटरी डॉ. अनिल गीते, खजिनदार दीपक गायकवाड, लायन विवेक सुभेकर, विलासराव चौलकर, लायन दौलतराम मोदी, विजय शहासने, विशाल शिंदे, पांडुरंग शिंदे, सिद्धेश काळे, लायन सुधाकर जौके, प्रकाश जैन, यशवंत चित्रे, निलेश म्हात्रे, लायन दीपिका गायकवाड, लायन सुजाता जावके, लायन ऋतुजा पांचाळ तसेच शंकरा आय हॉस्पिटलचे डॉ. सलोनी सुभेकर, टीम लीडर विजय बामणे, अक्षदा पार्टे, स्नेहा शिंदे व सर्व रुग्ण, त्यांचे नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। मनापासून तुमच्या पूर्ण AK अँड सन्स फॅमिलीकडनं आभार व्यक्त करतो आणि त्यांना या पुढील सर्व कार्यक्रमाला धन्यवाद देतो आणि असेच तुमच्याकडून कार्यक्रम होत राहावे। कारण नेत्रदान हा सर्वश्रेष्ठ दान आहे। आमची स्वतःची देखील इच्छा होती की आपलं जीवन जेव्हा संपत असतो तेव्हा आपले अवयव डोनेट करावे। इव्हन आमच्या आईची पण अशी इच्छा होती, पण तो काळ असा झाला की त्या काळात आम्ही हे करू शकलो नाही। पण आज तिच्या मार्फत आज तिचा दिवस आहे, 1 महिना झाला सुद्धा, आज 1 महिना झाला आणि योगायोगाने म्हणा किंवा आईच्याच आशीर्वादाने देवगुरूच्या कृपेने आज हा कॅम्प आयोजित झाला। त्याचं म्हणजे खरंच आम्ही धन्यवाद देतो लायन्स क्लब नागोठणे आणि R झुंझुनवाला हॉस्पिटल आणि त्यांच्या पूर्ण टीमला की त्यांच्यामुळं आम्हाला हा योग आला। आईने फक्त 2 डोळे देण्याचा विचार केलेला, पण आज इथं किती जणांना डोळे मिळणार आहेत, ते किती जणांना डोळ्यांनी बघायला मिळणार आहे हे आम्ही जरी प्रत्यक्षात अनुभव केला नाही केला तरी हे प्रत्येकाच्या मनाला लागणार आहे। आणि माझी सर्वांना एक मनापासूनची माझी म्हणजे आमच्या पूर्ण परिवाराची AK अँड सन्स फॅमिलीची मनापासून इच्छा आहे की आपले आई वडील असतात किंवा घरातले जे पण काही श्रेष्ठ ज्येष्ठ असतात ना, त्यांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे। आपण त्यांनी पण आपल्याला दूध पाजून मोठं केलेलं आहे। 9 महिने सगळ्यात जास्त प्रेम जो लावतो तो आपली आई आणि सगळ्यात जास्त काळजी न सांगता करतात ते वडील। त्यामुळे त्या आई वडिलांची आपण सेवा करणं हा आपलं परम कर्तव्य आहे। त्यामुळे आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही सेवा केली, आम्ही हे केलं ते केलं हे सांगण्यात दाखवण्यात काही टेंबा मिळवण्यात काही उपयोग नाही। आपण जे करतो ते मनापासून व्हायला पाहिजे आणि जे करतो ते समाजाला दाखवण्यापासून पेक्षा आपल्या मनातून आपल्या आई वडिलांसाठी, घरातले ज्येष्ठ श्रेष्ठ जे पण आहेत त्यांच्यासाठी आणि घरातलेच का आजूबाजूचे शेजारचे जे पण अडीअडचणीला असतील, जे पण प्रॉब्लेम मध्ये असतील त्यांना करण्याचा आपण नक्कीच सर्वांनी प्रयत्न करावा। आम्हाला हाच एक पायंडा ह्या शिबिराच्या मार्फत घालायचं की प्रत्येकाने आता इकडे आलेले सर्वजण हे मोस्ट प्रोबेबली एजेड लोक आहेत, त्यांचे सगळे जे सगळे पालक वर्ग आहेत, त्यांच्या घरातले सगळे मुलं मुली किंवा जे काही नातू नातवंड जी पण आहेत ती घरी आहेत। पण माझी साहेबांना अशी विनंती आहे की एक असं काहीतरी करा की यंगस्टर पण गोळा होऊ शकतात, यंगस्टर पण गोळा होऊ शकतील असं कुठलं तरी काय आयोजन करता आलं तर ते करा। कारण आताच्या परिस्थितीत मला असं वाटतं की यंगस्टरला मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे। कारण त्या यंगस्टरच्या मार्फतच सर्वात महत्त्वाचं आपल्या आई वडिलांची आणि घरातल्या ज्येष्ठ श्रेष्ठ आणि शेजारच्यांची
एक कर्तव्यदक्ष म्हणून आपली सेवा होऊ शकते, कर्तव्यता होऊ शकते, कृतज्ञता व्यक्त करता येऊ शकते आणि आपली ही सामाजिक जबाबदारी आहे, आपली सामाजिक नैतिकता आहे. खरंच लायन्स क्लब खूप चांगलं काम करतोय. आमच्या घरी जेव्हा हे गीते सर आणि आप्पा आले ना आणि जेव्हा त्यांनी सांगितलं, आम्ही क्षणाचा पण विलंब केला नाही आणि त्यांना बोललो की नाही आपण करूयात, लगेच करूयात. कारण भाईंचं मला असं वाटतं 1-2 महिन्यापूर्वीच असं झालेलं, म्हणजे भाई म्हणजे विजय भाई शासने, त्यांचं हे असं कॅम्प झालेलं होतं आणि ते आम्ही इन्स्पायर बघितलं. इव्हन आता 29 तारखेला 28 तारखेला आपले आप्पा सुभेकर जे आहेत त्यांच्यातर्फे बाल आणि महिला सक्षमीकरणाकरता कॅम्प वगैरे आयोजित केला होता. तो पण अतिशय उत्स्फूर्त कॅम्प झाला. कितीतरी जणांना मोफत औषधं दिली. आज भरपूर अॅनेमिक पेशंट आहेत, म्हणजे ज्यांच्यात रक्त कमी आहे, त्यांना औषधं घेता येत नाही. 65% पेशंट असे होते की ज्यांना रक्त कमी होता, त्यांच्यात ॲनेमिया होता. मगाशी मला गीते सरांनी सांगितलं की डायबिटिक पेशंट होते. कित्येक जण आजार काय आहे हे माहितीच नसतो आणि काहीतरी चुकीची ट्रीटमेंट घेत असतात किंवा त्यांना वेळोवेळी ती ट्रीटमेंट मिळत नाही आणि त्या ट्रीटमेंट न मिळण्याच्या किंवा जी त्यांना त्यावेळेला जी ट्रीटमेंट पाहिजे, रक्त लावायचे किंवा त्यांना हिमोग्लोबिनच्या गोळ्या द्यायच्या किंवा त्यांचं HbA1c वाढलंय म्हणजे डायबिटीज वाढलंय, तर त्या डायबिटीजच्या ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे किंवा हिमोग्लोबिन त्यांना न वाढल्यामुळे अशा कित्येक जणांची आज मृत्यूदर वाढलेला आहे. आणि त्यांच्याकडे खूप सुंदर गोष्ट आहे म्हणजे बाल आणि महिला सक्षमीकरण, ज्याच्यामुळं छोट्या मुलांसाठी पण आणि महिलांकरता पण खूप काही अशा गोष्टी करण्यात येतील त्यांच्या मार्फत. तर मी पुन्हा एकदा आमच्या पूर्ण एकॅन्सन्स फॅमिलीतर्फे पूर्ण डिस्ट्रिक्ट टीमला आणि नागोठणे लायन्स क्लब कमिटीला आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल आणि त्यांची पूर्ण टीम आणि लायन्स क्लबचे पूर्ण पदाधिकारी, सर्व सेवाभावी रुग्ण यांना पुन्हा मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि असेच या सेवेचा लाभ तुम्ही नेहमी अशा विविध संस्थेमार्फत, सामाजिक संस्थेमार्फत, लायन्स क्लब मार्फत घेत राहा, हीच सर्वांना मनापासून एक विनंती करतो. आणि इथून शैक्षणिक कामात जरी काही अडीअडचणी आले तरी आमचे बंधू मनोज सर आहेत. तर शैक्षणिक कामात जरी काही प्रॉब्लेम आला तरी मनोज सर आहेत. वैद्यकीय क्षेत्रात जरी काही प्रॉब्लेम आला तर मी स्वतः आहे. इतर कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये आला तरी आमचा मोठा दादा संतोष दादा आहे. तर तुमच्या लायन्स क्लबच्या टीम मार्फत आम्हाला कधी तुम्ही गाईड करा, आम्हाला कधी तुम्ही मार्गदर्शन करा. आम्ही नेहमीच तत्परतेने त्या गोष्टीसाठी यथायोग्य उभे राहू हे आम्ही एक आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. पण माझी मनापासून एकच इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी तुमच्या आई वडिलांची, घरातल्या श्रेष्ठ ज्येष्ठांची सेवा हा विचार न करता कर्तव्य दक्षता हा विचार करून प्रत्येकाने आपलं नैतिक जबाबदारी पार पाडा, हीच नम्र विनंती.